फोन आला म्हणे की तुमच्या पोरीला पाहुणे पाहायला घेऊन येतो म्हणे. तर म्हटलं ये बाबा. ते काय यार एवढा टाइम झाला तरी मित्राला म्हटलं ये इकडे आपल्याला नियोजन लावायचं पाहुण्याचं, पण तो काही आलाच नाही अजून. अरे राम 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 राम. हा मित्र कुठं वागा तू? उशीर झाला का जरा? अरे हाव ना. अरे काय झालं, पोराला सांगितलं ढोरं सोडून दे, तर ते गेलं बोललं फेस्टिवल पाहायला. आता इथंच बसला असं ते कुठं ऐकत नाही रे पोरं. हा आजकालचे पोरं कुठं ऐकते बरं, ते जाऊन दे. हा ते पुरीला पाहायला पाहुणे येऊन राहिले आपल्या. कुठपर्यंत आले पाहुणे? येतच असं आता. अरे आले आले आले. राम 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 पाहुणे. अरे हे पाहुणे आहेत? हेच आहे ना, हे असेच पाहुणे आहेत? असेच. अरे हे पाहुणे जरा तोंड ओळख आहे का आमची? तोंड ओळख? हा याची ना आमची तोंड ओळख आहे. तोंड ओळख आहे का? हा हे जिल्हा परिषदला पंचायत समितीला पडलेलेच असते. पडलेले असते म्हणजे? अहो तुम्ही तिथं असता का नाही? आपले कामं असतात का? कामं असते त्याची, हे तिथंच असते. 50 एकर जमिनीनं आडमाप पैसा आहे बाबा. बरं मित्र, आपल्या लेकीचं कल्याण आहे गाड्या. अरे कल्याण झालं बघ खरं. मी काय म्हणतो, तुला घरदार पास आहे ना? अरे एकदम पास म्हणजे टाकू पोरगी आहे ना? हा तुम्हाला पोरगी पास आहे ना? मला पोरगी पास आहे. मी काय म्हणतो, मग चांगल्या टायमाला उशीर कशाला? बरोबर आहे. चांगलं काम फटक्यात झालं पाहिजे. फटक्यात लगेच. मग आपण काय करू, बामणाला घेऊ बोलून, सुपारी टाकू फोडून आणि तीच घेऊ काढून. आहे की नाही? हो पाहुणे. काय झालं? बामणाला बोलून घेत्या, पीठ काढून घेत्या, सुपारी पडून घेत्या. ते आपलं मुद्द्याचं राहिलं ना. अहो मुद्द्याचं काय, रीतिरिवाजाचं का? अहो रीतिरिवाजाप्रमाणे नाश्ता झाला, चहा झाला, सगळं झालेलं आहे गाड्या. नाही पण ते मेन राहिलं ना अजून. अजून काय राहिलं गाड्या? काय राहिलं? रीतिरिवाज हुंड्याचा. मी काय म्हणतो, डाळ हटू राहिली, चपात्या होऊ राहिल्या, घातल्या टोप्या की निघला बाप्या. अहो ते झालं तुमचं म्हणणं. मग ते हुंड्याचं राहिलं बघा, तेवढं बघा. ओ पाहुणे, अहो पाहुणे तुम्ही आताच म्हणले नाही, एक गाडी आहे, एक ट्रक आहे, एक काय आहे, बराच आडमाप पैसा आहे तुमच्याकडं. मग एवढा मोठा पैसा असून यांच्या पैशाकडे टाकल्याने पाहता का तुम्ही? म्हणजे आता आमचे पाहुणे रावळे, कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 4 लाख असा हुंडा घेतला. वा रे वा. आम्ही मी काहीतरी 1 लाख पाहिजेच तुम्हाला, हुंडा पाहिजेच तुम्हाला. मला काय फाशी घ्यायला लावतो का तू? अजून सुरुवातच झाली नाही ना मित्रा. त्यांचं म्हणणं तर ऐकलं आपण. त्यांना 1 लाख पाहिजे. तू किती देऊ शकतो? आपण काय देऊ आता? 40-50 हजार रुपये देऊन टाकू. काय म्हणलं? 40-50 हजार रुपये. ते ऐकणार नाही वाटतं ते. नाही ऐकणार. मी बोलून पाहतो, थांब. बोल बोल. पाहुणे तुम्ही काय म्हटले, हुंडा किती पाहिजे? हुंडा द्या 1 लाख रुपये. बर. परमाईच्या अंगावर 26 घाला, नवरदेवाच्या अंगावर, आमच्या अंगावर काहीतरी घाला पुन्हा. वा रे वा. त्यांचं म्हणणं काय मित्रा, थोडक्यात लग्नाचा मानपान द्या, लग्न थाटामाटात लावून द्या, वरमाईच्या अंगावर 26 घाला, आणि काही त्या इच्छा अंगावर घाला म्हणे. देऊ घालून. हा मग आपण तसंच करू. पाहुणे आम्ही काय म्हणतो, आम्ही 50-60 हजार रुपये हुंडा देऊ. 50,000 रुपयाचा हुंडा? ते तर आमचा फुकायचा थुकायचा खर्च आहे. बापो, यांचा थुकायचा आणि फुकायचा 50,000 रुपये खर्च आहे मित्रा. नाही नाही, काय जमाच्या मार्गी नाही गाडी. अरे तू हिर नको सोडणार आहे, आपल्याला पोरगी ते याच्याच घरी द्यायची गाड्या. तू तर नको घेऊ. मी काय म्हणतो, आम्ही 50-60 हजार हुंडा देऊ. ऐका पाहुणे, 50-60 हजार हुंडा देऊ, तुमचा लग्नातला मानपान देऊ, सगळा थाटमाट करू, तुमच्या वरमाईच्या अंगावर 26 घालू आणि तुमच्या अंगावर सगळं ट्रक घालू. तसं नाही पाहुणे, तुम्हाला कशाला मारावं आम्ही? अहो यांच्या 2 एकर मध्ये ऊस लावलेला आहे, सगळा आता कारखाना चालूच आहे. कारखान्यात ऊस विकला, त्याचा जो काय पैसा तो तुमच्या माड्यावर उधळू. अहो तुमच्या अंगावर काहीतरी करू. बरं मग मी काय म्हणतो, करायचं का उरकून टाकायचं? उरकून टाकू, सुपारी फोडून घेऊ. 1 लाख हुंडा देऊन टाका. मग काय म्हणले? 1 लाख हुंडा. चायला पाहुणं लयच दिलाच इकडे. 1 लाख हुंडा पाहिजेच का? पाहिजेच ना. बरं ठीक आहे, देतो आम्ही हुंडा तुम्हाला. बरं 1 लाख हुंडा देतो, पण आमची पोरगी पांदीला नाही गेली पाहिजे. तुमची पोरगी पांदीला जाणार नाही. पांदीला म्हणजे डबडे घेऊन पांदीला नाही गेली पाहिजे पोरगी. आमच्याकडे तर सगळे जातात. काय म्हणले? सगळे जातात आमच्याकडे. म्हणजे सारं गाव तुमचं पांदीला जातं? पांदीला जातं, पांदीला. वा 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 वा. मला सांगा मित्रा, पाहुणे तुम्ही मला एक सांगा, तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे? 100 एकर जमीन बरोबर. एक मोठा बांगला आहे, सगळं तुमच्या घरी नीट नेटकं आहे. मग थोडीशी लाज वाटते का तुम्हाला? शौचालय नाही तुमच्या घरी? बेकारच झालं. मला सांगा, तुमच्या घरी शौचालय नाही बरोबर, तुमच्या घरी
घरी शौचालय नाही म्हटल्यावर तुमच्या गावातच शौचालय नसेल. अजिबात नाही. मग तुम्ही दुसऱ्या गावून येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत कसं करता? आमची ग्रामपंचायत तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि पाहुणे पुढे गेले की आपला प्रवास सुखाचा हो. पाहुणे जराशी लाज वाटली पाहिजे हो. आपण कुठल्या काळात जगतोय, कुठल्या काळात वावरतोय, आपल्याला शौचालयाची गरज आहे. तुमच्या घरी नाही की शौचालय? ज्यांच्या जर तुमच्या घरी असेल शौचालय घरी तर आम्ही देऊ पुरी, नाही तर मग जा आपापल्या घरी. काय झालं? जरा पाहुणे जरा आडकडे दिसते कडे. बरोबर सांगते ना पाहुणं. मग काय म्हणते पाहुणे? अहो जर आपण जर असं उघड्यावर जर बसलो शौचालयात तर मग आपल्याच आरोग्यास धोका आहे का नाही? मग अहो आता एवढे मोठे मिशन काढले, त्यामध्ये स्वच्छता अभियान निघालेले, तुम्ही जनजागृतीच्या कार्यक्रमावरती गेले पाहिजे, कान उघाटी करायला पाहिजे तुम्ही स्वतःची. आरोग्य असं चांगले तर मग आपण चांगलं राहू, माहिती का तुम्हाला? बरोबर आहे मित्र. मग आम्ही तुम्हाला ह्या लोकनाट्याच्या माध्यमातून एकच सांगत होतो की शौचालय आपल्या घरी बांधा, म्हणजे शौचालय बांधा घरी, त्याचे फायदे कितीतरी.